त्या घटनांनंतर शेवंताच्या आयुष्यात मोठी उलथापालथ सुरू झाली. तिच्या मनात कित्येकदा विचार आला की असं नातं जिथे आत्मसन्मानाला स्थान नाही तिथे राहण्याचा उपयोग काय. ती घर सोडून निघून जाण्याचा निर्णयही घेत होती, पण एका गोष्टीने तिला थांबवलं. तिची ही लढाई फक्त तिच्यासाठी नव्हती, तर अशा अन्यायाला तोंड देणाऱ्या प्रत्येक स्त्रीसाठी होती. घरातले लोक मनोजचा दोष लपवत होते. एक दिवस त्यांनी सभा लावण्याची विनंती केली. शेवंतांनी वाडीच्या जमलेल्या सभेत आणि नातेवाईकांच्या समोर सत्य उघडपणे सांगण्याचा निर्णय घेतला. गावकऱ्यांच्या भरलेल्या जमावासमोर ती ठामपणे उभी राहिली. माझं आत्मसन्मानाचं जीवन माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे. नवऱ्याने विश्वासघात केला म्हणून मी माझ्या सत्याला दाबून ठेवणार नाही. तिचा आवाज ठाम होता, पण अनेकांनी त्याकडे कानाडोळा केला. काहींनी तिला पाठिंबा दिला, तर अनेकांनी तुझंच बाहेर काहीतरी सुरू असेल म्हणून तू मनोज आणि शेजारच्या बाईवर असे आरोप करतीयेस, असे घाणेरडे टोमणे मारले. सभेत उभ्या असलेल्या सासू सासऱ्यांनीही मनोजचा बचाव केला. हे सगळं खोटं आहे. आमच्या घराच्या अब्रूवर डाग लावण्याचा प्रयत्न करतीये ही बाई. शेवंतावरच संशय घेतला जायला लागला. सभेत तिच्यावर लांछनं लागली. लोकही बोलत होते. बाईच्या मनात संशय आला की संसार उद्ध्वस्त होतो, तिचंच वागणं काहीतरी चुकीचं असेल. गावानी आणि घरानी तिला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. त्या रात्री तिच्या नवऱ्याने आणि सासूनी तिचा घात केला. मनोजनी तिच्या अंगावर ओरडत हात उगारला. म्हणाला, आता गप्प राहतेस का अजून लोकांसमोर तमाशा करायचा आहे? सासू संतापानं फुतकारली, घरातल्या माणसांची लाज ठेवता येत नाही का तुला? त्या दिवसानंतर रोज घरात तिच्यावर शारीरिक आणि मानसिक अत्याचार व्हायला लागले. गावभर तिला अपमानास्पद वागणूक मिळायला लागली. शेवंताच्या मनात त्यावेळी विचार आला, माहेरी जावं का? पण तिथेही तिला आधार नव्हता. माहेरच्या मंडळींनी तिला स्पष्ट शब्दात सांगितलं होतं, संसार विश्वासानं करायचा असतो. असे लाड करून चालत नाहीत. नवऱ्यावर संशय घेत बसण्यापेक्षा सगळं विसरून जा. तिला या सासरच्या न केलेल्या कृत्यामुळे माहेरीही वाळीत टाकण्यात आलं. शेवंताला सासरी किंवा माहेरी कोणाकडूनही आधार मिळाला नाही, पण तिने आपल्या कोवळ्या मुलाकडे पाहिलं आणि जे होईल ते सहन करायचा निर्णय घेतला. ती आपल्या मुलासाठी सगळं सोसत राहिली, पण अन्यायाची ही एक मर्यादा असते. एक दिवस सततचा अत्याचार शेवटच्या टोकाला पोहोचला. मनोज आणि सासरच्या मंडळींनी तिला कायमचं घराबाहेर काढलं, घराचं दार बंद केलं. त्या क्षणी तिच्या आयुष्याचा एक अध्याय संपला आणि दुसऱ्या संघर्षमय अध्यायाची सुरुवात झाली. शेवंता दाराच्या उंबरठ्यावर कोसळली होती. तिचं कपाळ थंड दगडी पायरीवर टेकलं होतं. अश्रुधारा थांबण्याचं नाव घेत नव्हत्या. तिचं रडणं एखाद्या दुःखाच्या झऱ्यासारखं नव्हतं, ते एखाद्या विस्फोटासारखं होतं. आतल्या आत कासावीस झालेल्या आत्म्याचा श्वास कोंडतो तसं. तिचे हुंदके तिच्या छातीत आपटत होते. तिच्या ओंजळीत काही उरलं नव्हतं, ना आसरा, ना माणूसपण, ना सन्मान. डोळ्यातून ओघळणारे अश्रू भावनिक वादळासारखे झडत होते. तिच्या मनातल्या एका एका आठवणीची राख हवेत उडत होती. शेजारी तिचा चिमुकला मंगेश आईकडे बघून गोंधळून गेला होता. आईचं हे रडणं का एवढं वेगळं वाटतंय? तिचे डोळे इतके का सुजलेत? तिच्या कुशीत आता मायेची ऊब का नाही? त्याला समजत नव्हतं. तोही आपलं भोकाड पसरून तिच्या पदरावर चेहरा रगडत रडायला लागला. त्या रडण्यात शब्द नव्हते, पण काळजाला चिरत जाणारी वेदनेची एक किंकाळी होती.
शेवंताच्या एका हुंदक्यात तिचं स्वप्न मोडलं होतं, दुसऱ्या हुंदक्यात तिचं स्त्रीत्व पायदळीत उडवलं जात होतं, तिसऱ्या हुंदक्यात तिचं आयुष्य तिच्याच डोळ्यासमोर जळत होतं. या उंबरठ्यावरून तिचं सासरचं माप ओलांडून नव्या संसाराची अनेक स्वप्न पाहिली होती. त्यावरून तिनं कधी वेल उधळल्या होत्या, मंगळसूत्र गळ्यात घातलं होतं, सासरच्या माणसांना नतमस्तक होऊन पाऊल ठेवलं होतं. तोच उंबरठा आज तिच्यासाठी थिजलेला, शून्य आणि ठोकरलेला वाटत होता. दरवाजामागून शांततेचा मृतदेह लटकत होता. शेवंतेच्या अश्रूंनी त्याला अंतिम निरोप द्यावा तसं त्या थरथरत्या थेंबांनी जमिनीवर आपटत होतं. माझं काय चुकलं होतं? तिच्या मनातलं हे एकमेव वाक्य काळाच्या कानात घुमत होतं. त्या प्रश्नाला उत्तर नव्हतं आणि तिच्या रडण्याला आता कोणाचं कुबडही नव्हतं. शेवंताच्या डोळ्यातनं अश्रू थांबले होते, पण तिच्या चेहऱ्यावर एक वेदनेचा तडा कायमचा कोरला गेला होता. डोळ्यात निर्विकार शांतता होती, जी अश्रू पल्ल्याड जाऊन स्थिरावते आणि माणसाच्या आतल्या आत काहीतरी निःशब्दपणे संपवत जाते. मंगेश अजूनही तिच्या जवळ बसून रडत होता. त्याच्या डोळ्यात आईबद्दलची एक विचित्र अस्वस्थता पाझरत होती. तो एकटक आईच्या चेहऱ्याकडे बघत होता. ही माझी आईच आहे ना, पण का ही इतकी शांत वाटतीये? तिच्या कुशीत आता आपलेपणाचा उबदार पण का नाही? शेवंताने डोळे मिटले. क्षणभर तिला सगळं जग निळ्या धुक्यानं झाकोळल्यासारखं वाटलं. तिला आठवलं तिच्या सासरी तिने केलेला झगडा, जपलेलं घरटं, पेललेले टोमणे आणि झिजवलेलं अस्तित्व. आता या उंबरठ्यावर उभं राहून ती स्वतःच्या अस्तित्वाकडे बघत होती. मी कोण आहे? फक्त एक पत्नी? फक्त सून? का एक उपयोग झाल्यावर टाकून दिलेली एक व्यक्ती? तिच्या उरात आभाळ भरून येत होतं. हाताखालच्या दगडाचा उबदारपणा आता थंडगार भासत होता. मंगेशच्या डोक्यावरून हळूवार हात फिरवत तिने एक खोल उसासा घेतला आणि स्वतःला थांबवत ती अलगद उठली. ती उठली, पण आता ती नव्हती. एखाद्या वणव्यात जळून निघालेल्या राखेत लपलेल्या ठिणगीसारखी ती उभी राहिली होती. रडकुंडीला आलेली, पण उभी. मंगेशचा हात हातात घेत तिने मागे वळून त्या उंबरठ्याकडे बघितलं, जिथं काही क्षणापूर्वी तिचं दुःख आक्रोशाच्या स्वरूपात फाटून निघालेलं होतं. जिथे तिचं स्त्रीत्व, तिचा मान, तिचं घर सगळं खेचून गेलं होतं. हेच का माझं घर होतं? तिच्या मनात पुन्हा प्रश्न वळवळला, पण यावेळी त्या प्रश्नाच्या सुरात कळवळ नव्हती. एक निर्णयाची धार होती. तिचा गाल ओलाचिंब झाला होता, ओठ थरथरत होते, पण डोळ्यात मात्र निर्धाराची, संघर्षाची आणि आत्मभानाच्या प्रखरतेची एक विलक्षण ज्वाळा दाटून आली होती. त्या क्षणी गावातल्या कुणीही शेवंताच्या डोक्यावर हात ठेवला नाही. शेजाऱ्यांच्या घराची दारं खाडकन बंद झाली होती. कोणी खिडकी आडून डोकावत होतं, कोणी ओसरीवर उभं राहून हसत होतं. गावकऱ्यांची नजर तुटक, त्रासदायक आणि पक्षपाती होती. काही जण तिला उपहासाच्या, संशयाच्या आणि अपराधी नजरेनं न्याहाळत होते, जणू तिच्यावरच सगळं खापर फोडल्यासारखं. काही जण अश्रू ढाळत होते, पण त्यांच्या त्या अश्रूंमध्ये केवळ क्षणिक दया होती, मदतीचा हात कुठेही नव्हता. तर काही जण मजा बघत होते. जणू ही बाई, तिचं बाळ, तिचं तुटलेलं घर हे एखाद्या देखाव्यातलं दृश्य होतं आणि ती स्वतः केवळ एक पात्र. एवढं सगळं झालं तरी काय ही बाई एवढं उघडं करून रडतीये? संसार राख झाला तरी बाईने गिळून टाकायला हवं होतं. सासरचं काहीही असलं तरी तिथंच टिकाव धरणं हे तिचं कर्तव्य होतं. अशा
विषारी कुजबुजांनी गावातली हवाच काळवंडून गेली होती. पण त्या अश्रूंच्या सागरातही शेवंताच्या मनाचा दीप विझला नव्हता. धुरकट हवेतही तिच्या अंतरात्म्याचा प्रकाश चंद्रकिरणांसारखा लखलखत होता. तो प्रकाश होता तिच्या नवनिर्मितीचा, तिच्या आत्मभानाचा आणि मातृत्वाच्या अपरिमित ताकदीचा. तिने आपल्या जीवाभावाच्या मंगेशला उराशी कावटाळलं. त्या स्पर्शात आईच्या मायेचं कवच होतं, पण त्याहूनही अधिक तो स्पर्श होता एका शपथेचा, एका परिवर्तनाचा, एका धगधगत्या लढाईचा. तिने न बोलता मंगेशला सांगितलं, आपण एकटे नाही. मी आहे तुझ्यासाठी आणि मी माझ्यासाठी देखील आहे. तिने एक फाटकशीर गाठोडं उचललं, जणू तिचं भूतकाळाचं ओझं. त्या गाठोड्यात फक्त कपडे नव्हते. तिथे प्रत्येक पिशवीत एक अपमान होता. प्रत्येक घडीमधून एक अपुरं स्वप्न डोकावत होतं. प्रत्येक किनारीतून एक हरवलेला विश्वास वाहून जात होता. शेवंता गावातून हळूहळू निघाली, पण अत्यंत ठाम पावलांनी. डोळ्यात अजूनही अश्रू होते, पण आता त्यांना हतबलतेचा नाही तर संकल्पाचा वास होता. ते अश्रू आता साहसाचे, स्वाभिमानाचे आणि स्वयंपूर्णतेच्या ध्यासाचे धगधगणाऱ्या ज्वालांचे होते. शेवंता सासरचं घर सोडून गावातून निघताना तिच्या मनात ठामपणे 2 वाक्य कोरली गेली होती. या जगात माझ्यासाठी कोणी नाही, पण मी स्वतःसाठी लढेन. ज्यांनी ज्यांनी माझ्यावर अन्याय केला त्याला त्याच्या चुकीची जाणीव करून देईन. त्या क्षणापासून शेवंताने भूतकाळाशी आपलं नातं तोडलं. तिने पत्नीपणाची, सुनबाईपणाची आणि बळी देणाऱ्या स्त्रीप्राणाची जळती चादर उतरवून फेकून दिली. आता ती केवळ शेवंता नव्हती. ती होती एक आई, एक योद्धा आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी, स्वत्वासाठी, आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी चालत निघालेली एक स्त्री. भूतकाळाच्या राखेतून तिला स्वतःचं भविष्य घडवायचं होतं. आता तिला कोणत्याही दाराशी उभं राहायचं नव्हतं. तिला स्वतःच्या पायाखाली आधार शोधायचा होता. स्वतःच्या हिमतीवर आयुष्य उभं करायचं होतं. हेच तिचं पहिलं पाऊल होतं तिच्या नव्या प्रवासाचं, नव्या अस्तित्वाचं. एप्रिल-मेचा कडाक्याचा उन्हाळा होता. रखरखत्या सूर्याच्या तडाख्यानं माळरान होरपळून निघालं होतं. गरम वाऱ्यानं अंगाची लाहीलाही होत होती. शेवंता आपल्या लहानग्या मंगेशला कडेवर घेऊन अंधाऱ्या भविष्याच्या दिशेनं चालत होती. सासरच्यांनी घराबाहेर काढल्यामुळे ती दिशाहीन जहाजासारखी भरकटत होती. तिला कुठे जायचं होतं, कुठे थांबायचं होतं याचं उत्तर तिच्याकडे नव्हतं. माळरानावरची वाट कडवट काट्यांनी भरलेली होती. दूरवर चिटपाखरू नव्हतं. झाडांच्या वाऱ्यावर हलणाऱ्या पानांनीही जणू निराशेचा अंधार पसरला होता. सूर्यानं आग ओकली होती. जमिनीवरची कातळं तापून निघाली होती. त्या तप्त कातळावरून पाय टाकताना शेवंताच्या तळपायांना चटके बसत होते, पण त्या वेदनांचा विचार करायला तिच्याकडे वेळ नव्हता. तिच्या कडेवरचा मंगेश भुकेनं आकांत करत होता. त्याला पाजायला पाणी नव्हतं. झाडाची सावली नव्हती. तिच्या ओठांना पाणी लागत नव्हतं. घसा कोरडा पडला होता. अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. ती अर्धवट बेशुद्ध अवस्थेत चालत होती. थांबणं तिला परवडणारं नव्हतं. काही अंतरावर एक खोल दरी दिसली. तिथे नक्की पाणी मिळेल या आशेनं ती झपाझपा त्या दिशेनं जायला लागली. पण ही दरी खोल होती. दाट जंगलानं वेढलेली होती. वाट खडतर आणि निसरडी होती. या लेकराला कडेवर घेऊन मी दरी उतरायची तरी कशी या विचारानं तिचं काळीज धस्स झालं. दरीच्या कड्याच्या एका दगडावर बसून ती मंगेशला दूध पाजू लागली.
मंगेशनी घटाघटा दूध प्यायलं आणि तो शांत झोपला. शेवंता मात्र तहान भुकेनं व्याकुळ झाली होती. तिने एका कपड्याची झोळी तयार केली. मंगेशला कमरेला करकचून बांधलं. काय होईल ते आता काळाला ठाऊक असा विचार करत ती घट्ट पाय रोवून दरी उतरायला लागली. त्या खाचखळग्यांनी भरलेल्या निसरड्या वाटेवरून उतरता उतरता एका ओलसर दगडावरनं अचानक शेवंताचा पाय घसरला. त्या निसटत्या क्षणात तिच्या मुखातून एक भेसूर, काळजाला भेडणारा आक्रोश उसळला. आई गं! क्षणभरात तिचं शरीर हवेत उडालं आणि मंगेश सकट ती 2-3 कोलांट्या खात जाऊन एका उभ्या रखरखीत झाडावर आदळली. काळजाचा ठोका चुकावा अशा धडधड आवाजानं जंगल दणाणलं. 1-2 क्षण तिथे स्तब्ध शांतता पसरली. शेवंती तशीच निश्चित पडून होती. डोळ्यांपुढे धुसर अंधार, कानात केवळ हृदयाचे ठोके आणि शरीरभर वेदनेचे निखारे. अंगावर खोल ओरखडे, हातापायांना चिरा, कपाळावरून ओघळणारं रक्त. पण त्यावेळी ती स्वतःच्या वेदनांकडे बघू शकली नाही. मंगेश, मनातल्या असहाय्य भीतीने तिला पुन्हा भानावर आणलं. तिने आधाशासारखी झोळी चाचपडली. बाळ कुठं आहे? तिचा श्वास थांबला होता. काळजाचा ठोका क्षणभर विसावला. मंगेश झोळीतच शांत झोपलेला होता. गालावर चेहऱ्याचा क्षीण प्रकाश झिरपत होता. शेवंता क्षणभर दडपून गेली. पापण्या अलगट मिटल्या. तिच्या डोळ्यातून टप टप अश्रू खाली ओघळले. त्या अश्रूंमध्ये भय होतं, वेदना होत्या आणि जीवापाड प्रेमाचं पाझरलेलं क्षणभंगूर सौम्य हास्यही. शेवंता त्या झाडाला काही वेळ टेकून रडत बसली. शरीर दुखण्याने फाटून निघालं होतं. हात थरथरत होते. कपाळातून रक्त वाहत होतं. मनाची वेदना त्या सर्व शारीरिक वेदनांवर मात करत होती. हे असं किती दिवस चालणार? तिचा कुडकुडता स्वर उसळला. कुठे थांबायचं? कुठे जायचं? कोण आहे आपलं? त्या दाट जंगलात, गूढ अंधारात तिच्या हुंदक्यांशिवाय दुसरं काहीच ऐकू येत नव्हतं. पक्षी थांबले होते. वारा गप्प झाला होता. शेवंता एका आईचं हतबल अस्तित्व त्या सृष्टीपुढे फार क्षीण वाटत होतं. त्या क्षणी दरी खोऱ्यातून कुठेतरी पानांची सळसळ ऐकू आली आणि एक क्षणभर तिचं काळीज दडपून गेलं. कुणी प्राणी, हिंस्त्र जीव की निव्वळ वाऱ्याची थिजलेली हालचाल? तिच्या तोंडातून दबक्या घशातून एक शब्द उमटला, कोण आहे? काही क्षण शांततेत गेले. मग पुन्हा तिने झोळी घट्ट कावटाळली. मंगेशच्या गालावर मायेचा थरथरता हात फिरवला. त्या स्पर्शात जणू ती स्वतःला सांगत होतीये, मी संपतीये पण याच्यासाठी मी टिकून राहतीये. शेवंताचे डोळे पाणावले. जणू खोल दरीतल्या काळोखानीच तिला कवेत घेतलं होतं. त्या भयाण अंधारात केवळ आपल्या मुलासाठी एक आई स्वतःच्या वेदनांचं गारुड झेलत होती. थोड्या वेळानं स्वतःला सावरत ती पुन्हा दरी उतरायला लागली. तिच्या मनगटातला धीर आणि जिद्द अजूनही शाबूत होते. अखेर मोठ्या संकटावर मात करत ती खोल दरीत पोचली. त्या क्षणी दूरवर तिला एक छोटासा पाण्याचा झरा वाहताना दिसला. तिच्या डोळ्यात आशेचा क्षणिक प्रकाश पडला. पाणी. शेवंतानी वेड्यासारखा झऱ्याच्या दिशेनं पळ काढला. झऱ्याजवळ पोचताच तिने हाताची ओंजळ करून घटाघटा पाणी प्यायला सुरुवात केली. तहानलेल्या शरीराला जणू जीवनदान मिळालं होतं. उष्णतेनं झळालेल्या आतड्यांना हा थंड झरा नवसंजीवनी वाटला. पोटभर पाणी प्यायल्यानंतर तिने सुटकेचा निश्वास टाकला आणि झऱ्याकडे एकटक पाहत बसली. मंगेश गार वाऱ्यानं सुखावला होता. झोळीत गाढ झोपला होता. त्याला या जगाची अजिबात फिकीर नव्हती. शेवंता मात्र व्याकुळ झाली होती.
आता कुठे जावं, कोणाकडे जावं, कोणता मार्ग पत्करावा. एका क्षणात तिच्या डोळ्यासमोर सासरच्या लोकांचा तिरस्कार, नवऱ्यानं केलेली अवहेलना आणि भयावह भविष्य झर्रकन तरळलं. भूक आता अंगाचा ठाव घ्यायला लागली होती. ती उठली आणि मंगेशला कडेवर उचललं. अनवाणी पायांनी खडतर वाटेनं चालायला लागली. पायाखाली निमुळत्या वाटेवरचे तीव्र खडक होते. काटे, दगड आणि उन्हानं तापलेल्या मातीचा जळजळीत चटका बसत होता. शेवंताचे पाय रक्तबंबाळ झाले होते. भूक अग्नीसारखी तिला वेढत होती. कुठेतरी पोचायलाच हवं. ती तडफडत चालत राहिली. मंगेश झोळीत सुरक्षित होता. त्याच्या चिंतामुक्त झोपेनं तिला आश्वस्त केलं. तरीही ती मंगेशसाठी तडफडत होती. या संकटातून सुटण्याचा मार्ग आहे का? का नियतीने मला कायमच अशा संघर्षाच्या आगीत होरपळत ठेवायचं ठरवलंय? भुकेच्या ज्वाळांनी होरपळत शेवंत तशीच चालत राहिली. हलाखीच्या परिस्थितीने तिच्या शरीराचा ठिसूळपणा वाढवला होता. मनावर थकव्याची जड छाया पसरली होती. तिने तान्ह्या मंगेशला पदराखाली अलगद झोळीत घेतलं आणि अनवाणी पायांनी खडतर वाटेवर पाऊल टाकलं. पायाखालची वाट निमुळती, खडकाळ आणि काटेरी होती. प्रत्येक टप्प्यागणिक दगड, काटे टोचायचे, पाय सोलायचे, पण ती दुखऱ्या वेदनांना चिवटपणे सहन करायला शिकली होती. तिच्या पायातून गळणारं रक्त तिच्या संघर्षाची साक्ष देत होतं आणि तरीही ती अखंड पुढे चालत राहिली होती. तिच्या मनात फक्त एकच विचार दाटून आला होता, मंगेशसाठी काहीतरी मिळवायचं. पोटातली झळझळती भूक तिच्या शरीराच्या प्रत्येक कणात उसळत होती. पण आईच्या काळजाची जिद्द जास्त प्रबळ होती. हातात काहीही नव्हतं, तरीही तिच्या मनात एक आशेचा किरण झळकत होता. या वाटेच्या टोकाला कुठल्या तरी कोपऱ्यात मंगेशसाठी किमान 2 घास तरी मिळतील. आणि हीच आशा तिला प्रत्येक वेदना सहन करण्याची ताकद देत होती. श्रोते हो, शरद नेवाळे लिखित शेवंता या कादंबरीचा हा होता आजचा भाग. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. नमस्कार.